आलिशान राजमहल. स्वीटी, तू इथं कशी काय आलेस? तुझी लाडकी श्रावणी, जिच्यासाठी तू जीव ओवाळून टाकत होतास, तुला माहितीये तिचं लगीन ठरलंय. आहे का नाही आनंदाची बातमी? हा, खोटं बोलतेस तू. श्रावणी लग्न करणं शक्यच नाहीये. अरे बापरे, अजून पण आंधळा विश्वासच आहे का तुझा तिच्यावर? चांगलंय. पण शुभू, मी तुला बोललो होतो का नाही, ती तुझा वापर करणार आणि कचऱ्यासारखं बाजूला टाकून देणार. तसंच झालं ना? हा, ह्या समद्यात एक गोष्ट चांगली झाली खरं. तिला तिचा बाप मिळाला, पण तुझं काय? आणि तुला ठाऊक आहे काय तिचं लगीन कोणा संगत ठरलंय ते? आपले पोलीस अधिकारी रुद्र सर, त्यांच्या संगत लगीन ठरलंय. मानलं पाहिजे त्यासनी. नाही म्हणजे एवढं मोठं मन आहे का नाही त्यांचं. देव माणूस आहे, देव माणूस. तुमचा एवढा व्हिडिओ बघितला त्यांनी आणि तरी बी लग्नाला तयार झाले ते. खरंच मानलं पाहिजे. आणि तुला तुझी लायकी पण दाखवूनच दिली की. आणि रुद्र सर मला पोलीस स्टेशनला भेटले होते ना, तेच मला सांगत होते का श्रावणीनं त्यांना सांगितलं का शुभू तिला कधी आवडतच नव्हता, तिचं कधी प्रेम नव्हतंच त्याच्यावर. शुभूच आपल्या सारख्या मागे 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 फिरत होता. श्रावणी सारखी हाय क्लास पोरगी त्या नोकरावर प्रेमच करणार नाही असं रुद्र सर सांगत होते. शुभू बिचारा रे, तुझी अब्रू सोंडी धुळीला मिळाली बघ. स्वीटे, तोंड बंद कर तुझं. काय भलतं सलतं बोलून माझ्या पोराला भडकवायचा प्रयत्न करतेय? निघ, चालते हो माझ्या घरात ना. अवात्या, मी खरं आहे तेच सांगालोय. नाही, एवढीच तुमच्यात हिम्मत असेल नाही का, तर जा की राजू शिर्केंच्या बंगल्यावर जा आणि त्यासनी जा विचारा. तुझ्या लाडक्या श्रावणीला जा विचार की. जा. हे स्वीटी, तुझ्यासारख्या पोरगीच्या सांगण्यावरनं मी जाऊन श्रावणीला जा विचारू? हा, शक्य नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझा आणि श्रावणीचा काही संबंध राहिलेला नाही आता. तुझे रुद्र सर बरोबरच बोलतात, आमच्यात कायच नव्हतं. श्रावणी एवढी हाय क्लास, मी तिच्यासमोर खरंच नोकर आहे ग. माझी अवकातच नाही, माझी लायकीच नाहीये. खुश? तू काही म्हण, पण त्या श्रावणीनं तुला धोका दिलाय हे मात्र 100% खरंय. स्वीटे, काय ग? लोकांच्या घरात घुसायचं, चुगुल्या करायच्या, त्यांच्यात भांडणं लावायची, या पलीकडे तुला काम नाही? हा, चल, चालते हो माझ्या घरात ना. टाइम प्लीज. आज तुम्ही मला घरातून बाहेर काढून द्यायला लागला सा. पण एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही स्वतः गुडघ्यावर बसाल आणि माझ्या पायावर डोकं ठेवून माझी माफी मागाल. डोसक्यात एकदम फिक्स करायचं काय? येतो. मी प्रेग्नेंट आहे, स्वीटीला कळलं की काय? आई,
तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस. बावट मुलगी आहे ती. हा, मी निघतो. होय. शुभू, तर थांब की. काय झालं? मला एक खरं खरं सांग, स्वीटी जे म्हणाले ते खरं आहे का? श्रावणी मॅडम म्हणा त्या रुद्रसाहेबाची लग्न करायला तयार झाली आहे. पण तू काल तर म्हणाला होतास की श्रावणी मॅडम त्या रुद्रसाहेबाची लग्न करायला कधीच तयार होणार नाही म्हणून. आई, मग अचानक असं काय झालं? श्रावणी कधीच खोटं बोलणार नाही आणि फसवणार तर नाहीच नाही. माझा श्रावणीवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे मग स्वीटी जे म्हणत होती ते खोट आहे तर? नाही, ही बातमी खरी असणार आहे, पण काहीतरी गडबड आहे. जर श्रावणी रुद्र सरांबरोबर लग्न करायला तयार झाली असेल ना, तर ती काय प्रेमानं किंवा आवडीनं हो म्हणली नसणार आहे. तिनं मजबुरीपोटी हो म्हणली असणार आहे. मी सांगालो ना. शुभ, मला एक सांग, तुला मनात लई वाईट वाटतंय ना? श्रावणी मॅडम लगीन करायला तयार झाली म्हणून? आता वाईट वाटून काय फायदा आहे आई? आणि काल तुमच्या समोर मी शपथ घेतली, मी त्या वाट्याला परत नाही जाणार. आता तिचं आयुष्य तिच्याकडं आणि माझं आयुष्य माझ्याकडं. पण माझी देवाला एक प्रार्थना आहे, तिला सुखात ठेवायला पाहिजे, ती आनंदात राहायला पाहिजे. ती नवं आयुष्य चालू करायला, हे माझं आयुष्य नवं चालू करतो. नोकरी शोधतो. येतोय. श्रावणी, अचानक अशा उचका कसं का लागलं ग तुला? तेच काही कळतच नाही, खूपच लागले. काय ग, शुभूने तर आठवण काढली नसेल ना? नाही म्हणजे कोणीतरी अचानक आठवण काढली की अशा उचक्या लागतात म्हणतात. काकू, तू का घेतलंस त्याचं नाव? आता आमच्यात काही नाहीये, सगळं संपलंय. सॉरी सॉरी. रुद्र सर, तुम्ही या ना. मला जरा श्रावणींशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हो नक्कीच. तुम्ही बोला, मी आलेच. या, बसा ना.